या आश्रमामध्ये आपल्याला कसं वाटतंय? चांगलं वाटतं, एकदम भारी वाटतंय. व्यवस्था काय आहे? या अवस्थेला जोरात आहे. पंढरपूरला आपण पैसे घालून जातो, आळंदीला पैसे घालून जातो, तिथं 10 रुपयाची वस्तू 15 रुपयाला खावा लागते. तरी एवढं तिथे नाही होती. इथं तिकतं इतकं भारी झालं. इथं आता आजारी माणूस आहे, मी आज आलो, माझं कमर मोडलेलं आहे, मला सर्व भरत आहे, पण वाटलं मनाला जावं म्हणून आलो, पण एकदम भारी वाटलं मला. या ठिकाणी जे काही आपल्याला भंडारा मिळाला किंवा जी काही राहण्याची व्यवस्था आहे त्याबद्दल काही आश्रमाकडनं काही पैसे घेतले का? नाही घेतले. नाही, मी आता माझी पहिलीच वेळ आहे, मी येणार आहे इथं. आता बहुतेक मी शनिवारी पोर मला इथं आणून सोडणार आहे, येणार आहे मी. मला राह वाटत आता इथं. म्हणजे आपल्याला इथली व्यवस्था आवडली? आवडली ना. धन्यवाद. या परमात्मांच्याकडून नामदान दीक्षा घेतलेली आहे आणि असं कुठंच जगामध्ये तुम्हाला राहण्याची किंवा खाण्यापिण्याची जी व्यवस्था आहे, प्रत्येकाला गद्दा, प्रत्येकाला रजाई, आणि जो जेवणाची व्यवस्था आहे सगळ्याला, ते असे कुठल्याच देवस्थानाच्या ठिकाणी नाही भेटणार तुम्हाला. या ज्या काही सुविधा आश्रमाकडनं देण्यात येतात त्यापोटी काही रक्कम घेतली जाते का? एक नवीन पैसा नाही घेतात. आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजूनही सांगतो की जे नामदान, तुम्हाला जे नामदान दिलं जातं, म्हणजे दीक्षा दिली जाते नाम, त्याच्यासाठी तुम्हाला मोफत फोटो, जे लागणारी सामग्री, जल, प्रसाद आणि आरतीचं पुस्तक आहे, हे सगळं फ्री मोफतमध्ये भेटतं. धन्यवाद. धन्यवाद.